यावर्षी राज्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आणि एक वेळेस नाही दोन वेळेस या राज्यातल्या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। या नुकसान झालेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जिल्ह्यामध्ये गेले, तालुक्यात गेले। मी स्वतः जालना, औरंगाबाद, परभणी, देवेंद्रजी फडणवीस, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि नागपूर, उत्तर महाराष्ट्रामध्ये आमचे कार्यकर्ते सर्वदूर गेले। शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेतल्या आणि सरकारकडे त्या मांडल्या। परंतु अशा परिस्थितीमध्ये सरकारने केवळ शेतकऱ्याचे पंचनामे करा आणि शासनाला कळवा, दोन वेळेस राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले, परंतु कोणत्याही प्रकारची मदत घोषणेशिवाय आतापर्यंत राज्यातल्या शेतकऱ्याला सरकारने दिली नाही। दुष्काळी मदत मिळाली नाही, ओला दुष्काळ तर जाहीर केलाच नाही आणि शासनाने ओला दुष्काळ जाहीर न केल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला परंतु शासनाने दुष्काळ जाहीर न केल्यामुळे तो विमा सुद्धा शेतकऱ्याला मिळू शकला नाही आणि त्यामुळं या राज्य सरकारने शेतकऱ्याकडे या राज्यात पूर्णपणाने दुर्लक्ष केलेलं आहे। आमच्या सरकारच्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे सोलापूर दौऱ्यावर गेले आणि त्यांनी त्या काळात सांगितलं होतं की सर्वदूर अतिवृष्टी झालेली आहे, काही पंचनामे करण्याची गरज नाही आहे, सरसकट हेक्टरी 50,000 रुपये द्या अशी मागणी त्यांनी स्वतः केली होती। परंतु ते मुख्यमंत्री असताना कुठल्याही प्रकारची मदत मात्र शेतकऱ्याला केली नाही। एका बाजूला शेतकऱ्याला मदत केली नाही, दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये एसटीचा संप चालू आहे। केवळ संपामध्ये कर्मचारी नाही तर कर्मचाऱ्याचे कुटुंब रस्त्यावर येऊन शासनाच्या दारात बसलेले आणि टाहो फोडून शासनाला सांगतायत की तुम्ही आमच्या मागण्याकडे लक्ष द्या, केवळ आव्हान संप मागे घ्या हे म्हणण्यापलीकडे आतापर्यंत राज्य सरकारने कुठल्याही प्रकारची समाधानकारक चर्चा एसटी कर्मचाऱ्याच्या संपवाल्यांशी अजून केलेली नाही। मला असं वाटतं की राज्याच्या बजेटमधून एसटी महामंडळाचे पगार करा ही जी त्यांची मूळ मागणी आहे, याचा विचार तर राज्य सरकारने करावा, तांत्रिक बाबी तपासाव्यात। परंतु राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला ज्या सवलती मिळतात त्या सवलती तरी किमान सर्व सवलती एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याला द्याव्यात अशी प्रकारची मागणी आहे आमची। जसं की मागच्या काळामध्ये धनगर समाजाचं आंदोलन झालं की एसटीमध्ये आमचा समावेश करा, एसटीमध्ये तांत्रिकदृष्ट्या त्यांचा समावेश होऊ शकला नाही। परंतु देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये ज्या सवलती एसटीला दिल्या जातात त्या संपूर्ण सवलती आम्ही धनगर समाजाला दिल्या होत्या। आम्ही नेमकं तेच या सरकारला सांगू इच्छितो की किमान त्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळतात त्या सोयी सुविधा तरी या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिल्या पाहिजे। लवकरात लवकर यशस्वी बोलणी संपकऱ्यांशी केली पाहिजे
आणि या राज्यातल्या जनतेचे जे हाल होतात त्याला तोडगा काढला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आपण बघितलं असेल की मेडिकलच्या परीक्षेच्या बाबतीत 2-3 दिवस तारखा जाहीर झाल्या, कुठल्याही प्रकारच्या मेडिकलच्या परीक्षा वेळेवर होऊ शकल्या नाही. पेपर फुटीचाही मधल्या काळामध्ये प्रयोग झाला, त्याचीही गांभीर्यानं सरकारनं दखल घेतली नाही. शाळा सुरू करण्याच्या बाबतीतही 2-3 वेळेस शिक्षण मंत्र्यांनी तारखा दिल्यात, परंतु दिलेल्या तारखेला शाळा सुरू होऊ शकल्या नाही. दिवाळीच्या सुट्टीच्या संदर्भात शासनानं 2-3 वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय केलेत, त्यातही या सरकारचं एकमत होऊ शकलं नाही. याशिवाय राज्यामध्ये ड्रग माफियांनी धुमाकूळ घातलेला आहे. राज्यकर्त्याचे नातेवाईकच जर ड्रगच्या धंद्यात सापडत असतील तर याचा गांभीर्याने विचार जनतेनंही करण्याचा गरज आहे आणि याचा विचार राज्य शासनाने करणं गरजेचं आहे. परंतु मूळ प्रश्नापासून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी मुद्दाम कोणावर तरी आरोप करणे, रोज पत्रकार परिषदा घेणे, चौकशी करत असणाऱ्या अधिकाऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे दडपण आणणे, आमच्या नातेवाईकावर आणि आमच्या कुटुंबावर जर अशा प्रकारच्या तुम्ही केसेस केल्या असतील तर त्या वीक करा, अशा प्रकारचा संदेश देणे, हेच प्रकार आता सध्या चालू आहेत. आणि त्यामुळे एकूणच राज्यातली परिस्थिती किंवा राज्यातलं सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये अपयशी ठरलेलं आहे. याची प्रचिती या राज्य सरकारला येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषदा आणि नगर पंचायतीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. मी आणि चंद्रकांत दादा आज नाशिक नगरपालिकेने बांधलेल्या महापालिकेने बांधलेल्या बिल्डिंगच्या हस्तांतराच्या कार्यक्रमाला कार्यक्रमाला आलो होतो. जवळपास 10,000 लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. याचाच अर्थ असा की 5 वर्ष या महापालिकेत काम झालं, त्या कामावर नाशिकची जनता खुश आहे असं चित्र आज आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आपल्याला माहिती आहे की या देशात कोरोनाने महाभयंकर रौद्र स्वरूप धारण केलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये सगळी यातायात बंद झाली होती. 23 मार्च 2020ला रेल्वेने सर्व गाड्या बंद केल्या होत्या. कुठल्याही प्रकारची पॅसेंजर सेवा सुरुवात नव्हती. केवळ अन्नधान्याची वाहतूक, माल वाहतूक जनतेसाठी चालू ठेवली होती. परंतु आता काल 12 तारखेला 12/11/2021ला मोदीजीच्या निर्देशानुसार आमच्या खात्याने निर्णय केला की कोविडच्या पूर्वी ज्या गाड्या चालत होत्या त्या गाड्या जशाच्या तशा पूर्ववत सुरू करण्यात येतील. मधल्या काळामध्ये काही स्पेशल ट्रेन आम्ही चालवल्या. त्या स्पेशल ट्रेनचं भाडं स्पेशल ट्रेनच्या आकारानुसार केलं गेलं. परंतु आता या स्पेशल ट्रेन आता सामान्य ट्रेन झाल्यामुळं जे कोविडच्या अगोदरचं भाडं आहे तेच भाडं आता आम्ही त्या ठिकाणी आकारणार आहे आणि साधारणतः 98% रेल्वे सेवा आम्ही आता कालपासून पूर्ववत सुरू केलेली आहे. आणि जसजशी परिस्थिती सुधरेल तशी पूर्ववत 100% सेवा आम्ही सुरू करणार आहे. स्पेशल ट्रेनच्या गाड्याचे नंबर जे बदललेले होते ते नंबर बदलून आता कोविड ज्या गाड्याचे नंबर होते तेच नंबर आता या गाड्यांना देण्यात आलेले आहे. कोविडच्या काळामध्ये जे काही प्रवासी मजदूर होते
त्या मजदूराला या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाण्यासाठी 1 मे 2020ला या देशामध्ये मोदीजीच्या निर्देशानुसार श्रमिक ट्रेनसुद्धा रेल्वे खात्याने चालवलेल्या होत्या. आणि त्यामुळं आता रेल्वे सेवा जरी सुरळीत झाली असली तरी कोविडचा प्रोटोकॉल पाळून जनतेने आता रेल्वे प्रवास करावा. त्यांच्या सुविधेसाठी हा सरकारनं घेतलेला निर्णय आहे. मला असं वाटतं की एकंदरीत राज्याचा कारभार, त्या कारभारावर असलेली जनता नाराज आणि मोदीजीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयावर झालेली अंमलबजावणी पाहता केंद्र सरकारच्या कामकाजावर या देशातली जनता खुश आहे असं मला स्वतःला वाटतं. आम्ही केवळ सुधीर मुनगंटीवारची क्लिप आपण बघितली, पण त्याचबरोबर मी उद्धव साहेब ठाकरेंची सुद्धा एक क्लिप बघितली आणि त्यांनी सांगितलं की बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानं या राज्यामध्ये एक शिवसैनिक मुख्यमंत्री झालाय. मी तुम्हाला वचन देतो की आमच्या राज्यात एकही संप होणार नाही आणि जर संप झाला तर आमचा मंत्री त्या ठिकाणी जाऊन त्या संपाला समाधान काढील आणि जर संपाचं समाधान तो काढू शकला नाही तर त्या मंत्र्याला घरी पाठवील. अशा प्रकारची एक क्लिपसुद्धा फिरते. मला असं वाटतं त्या क्लिपची सुद्धा आपण सगळ्यांनी दखल घेतली पाहिजे. मी आत्ता माझं सांगितलंय की काही तांत्रिक अडचणी असतील तुम्हाला सामील करून घ्यायला महामंडळ, तर किमान राज्य सरकारने जसं धनगर समाजाला आम्ही आदिवासीच्या सवलती देऊन आम्ही त्यांना आदिवासी नाही ठरवू शकलो, पण तेवढंच बजेट आम्ही यांना दिलं आणि त्यांच्याबरोबरीत त्यांना आणलं. तसंच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना, शिक्षक असेल, ग्रामसेवक असेल, तलाठी असेल किंवा अन्य कर्मचारी असतील, त्यांना ज्या सवलती मिळतात तेवढं बजेट देऊन त्यांना त्या लाईनमध्ये आणलं पाहिजे असं मी म्हटलंय. त्यामुळं कुठल्या प्रकारच्यात राजकारण नाही आहे, परंतु कष्टकरी लोक आहेत, ते आज स्वतःच्या खर्चानं या गावून त्या गावाला जाऊ शकत नाही. मजदूर लोक आहेत. लवकरात लवकर या संपावर तोडगा सरकारनं काढला पाहिजे. त्रिपुरा घटनेचे पडसाद महाराष्ट्रात देखील बघायला मिळत आहेत. मालेगाव, अमरावती, नांदेडमध्ये घटना घडल्या आहेत. आज अमरावतीमध्ये भाजपकडून देखील मोर्चा काढण्यात आला आहे. सर्व घटनांकडे तुम्ही कसं? खरं तर त्रिपुरामध्ये मस्जिद पाडल्या गेली. सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. मागच्या काळात नाशिकमध्ये सुद्धा अशा प्रकारचे अतिक्रमणं, नागपूरमध्ये सुद्धा अशा प्रकारचे अतिक्रमणं काढावेत असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला होता. मी तेव्हाच राज्याचा अध्यक्ष असताना मला नाशिकची परिस्थिती माहिती आहे. परंतु त्या ठिकाणची मस्जिद कशामुळं हलवली मला सांगता येणार नाही. परंतु त्या ठिकाणची मस्जिद हलवली म्हणून अमरावतीमध्ये किंवा नांदेडमध्ये किंवा अन्य शहरामध्ये तणाव निर्माण करणारे केवळ मुस्लिमच असं नाही, तर त्यांच्या पाठीमागं काही शक्ती अशा आहेत की या देशामध्ये कुठं ना कुठं कशाच्या निमित्तानं तरी दंगल घेऊन आणायची, हा त्या पाठीमागचा खरा उद्देश असावा. आणि म्हणून कोणाला तरी पुढं करून काहीतरी वातावरण खराब करण्याचा हा प्रयत्न असं मला वाटतंय. संजय राऊतने काय काय म्हणलं त्याचा आढावा घ्यायचा असेल त्यासाठी स्वतंत्र एक प्रेस कॉन्फरन्स करू आपण. लक्ष्मणराव पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि लक्ष्मणरावचं काम खुर्चीपेक्षा खुर्च्या देणं आहे. अनेक लोकांनी त्यांनी नाशिकमध्ये खुर्च्या दिल्या, त्यांचं स्थान खुर्चीपेक्षा मोठं आहे. नक्की लक्ष्मणरावजी याबद्दल तुमची जी भावना आहे तीच भावना माझी आहे, याचा नक्की भविष्यात विचार करू. इकडे आपल्या मराठवाड्यामध्ये आज संजय राऊतांनी आक्रोश मोर्चा काढला. संजय राऊतांचं वक्तव्य असं आहे की शरद पवारांची सुपारी खिशात घेऊन फिरतो, सुपारी वाजवत असतो, सत्तेची सुपारी आम्हीच फोडतो. भाजपला पुढच्या या 25 वर्षातही सत्ता मिळणार नाही. आज शनिवार आहे. भाजपाची 7.5 कधी संपेल? भाजपला परत सत्ता कधी बघायला?
एक तर विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये या राज्यातल्या जनतेने स्पष्टपणाने कौल आम्हाला दिला होता, परंतु दगा फटका करून या राज्यामध्ये अमर अकबर अँथनीचं सरकार आलेलं आहे. ते कधीच एकत्र बसून कोणताच निर्णय करत नाहीत. आपण बघितलं असेल की धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असू द्या, मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असू द्या, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न असू द्या, मेडिकल कॉलेजच्या परीक्षेचा जो घोळ चालला तो प्रश्न असू द्या, ड्रग माफियाच्या केसमध्ये सरकार नवाब मलिकाला जे मटेरियल पुरवतं तो विषय असू द्या, या सर्व प्रश्नामध्ये हे सरकार अपयशी ठरलेलं आहे. सत्तेची सुपारी आम्हीच फोडू म्हणणाऱ्यांनी सत्तेची सुपारी फोडली नाही, तर त्यांनी धोका आम्हाला दिला आणि दुसऱ्या संघ जाऊन त्यांनी सरकार स्थापन केलं. मी तुम्हाला खात्रीनं सांगू शकतो की या राज्यातली जनता या सरकारवर नाराज आहे. कुठल्याही प्रकारचे प्रश्न यांनी सोडवलेले नाही. त्यामुळं 2024च्या निवडणुकीमध्ये स्वतंत्रपणे भारतीय जनता पार्टी लढून चारी मुंड्या चित या तिघांना करू ही क्षमता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. साहेब, तुम्ही रेल्वे खात्याचे मंत्री आहात. सरकार किंवा मंत्री म्हणून रेल्वेच्या बाबतीमध्ये खाजगीकरणाच्या बाबतीमध्ये काय आपलं? आत्ताही काही ट्रेन आम्ही खाजगी दिल्या. रेल्वेचं खाजगीकरण होणार नाही, परंतु काही ट्रेन आम्ही आत्ताही खाजगीकरणाला दिल्यात. जर कोणी येत असेल, चांगली रेल्वे चालत असेल, सेवा देत असेल आणि चांगल्या सेवेसाठी काही लोक जर त्यात बसू इच्छित असतील तर त्यांना आम्ही परवानगी दिलेली आहे, परंतु रेल्वेचं खाजगीकरण होणार नाही. चला पुढं. या देशामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर स्टेशन डेव्हलपमेंटचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि त्यामध्ये नाशिकचं स्टेशनसुद्धा आहे. सर, कधी काळी भाजपा शिस्तबद्ध आणि अतिशय पवित्र पक्ष म्हणून ओळखला जायचा. फेब्रुवारीमध्ये नाशिक महापालिकेच्या निवडणूक आहेत. आपण म्हणाल की लोकल प्रश्न आहे, पण आपण लक्ष घातलं पाहिजे. इतर सहकार्यांमध्ये हणामाऱ्यापर्यंत वेळ आलेली. हा विषय पक्षाच्या अंतर्गतचा आहे. कोणी कोणाला हाणलं नाही, कोणी कोणाला मारलं नाही. चित्र रंगवल्या जातं. विरोधी पक्षाचं कामच आहे की दुसऱ्या पक्षाला बदनाम करणं. या पक्षाला एकत्र कसं करायचं आणि एकत्रितपणे निवडणुका कशा जिंकायच्या तो विषय तुम्ही आमच्यावर सोडा, तुम्ही चिंता करू नका. चला बोला इकडं. मनसे जोपर्यंत आपल्या धोरणामध्ये परप्रांतीच्या धोरणामध्ये बदल करणार नाही तोपर्यंत मनसेशी भाजपची युती होणं शक्य वाटत नाही. परप्रांतीयच्या धोरणामध्ये बदल. काय 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 कंगना राणावतनं जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. कोणत्या परिस्थितीत केलं, काय केलं मी स्वतः ते ऐकलं नाही, पण त्या वक्तव्याच्याशी आम्ही सहमत नाही. प्रस्ताव बोर्डाकडे पडून आहे. दानवे साहेब, तुम्ही नाशिकला तिथे संजय राऊत केंद्र सरकार विरोधात एक आक्रोश मोर्चा काढलेला आहे. खरं तर सत्ताधारी पार्टीचं काम करणं आहे. काम करणं न करणं आणि मोर्चे काढणं हे त्यांचं काम नाही आहे. आम्ही पण काल जालन्याला 200 ट्रॅक्टरचा मोर्चा काढला. राजकारणामध्ये मोर्चे निघत असतात, परंतु मला असं वाटतं की त्यांनी ज्या विषयाला घेऊन मोर्चा काढलेत त्याची जाणीव आम्ही त्यांना करून दिलेली आहे. अमरावतीच्या घटनेला भाजप जबाबदार आहे असं विरोधी सत्ताधारी पक्षाकडनं म्हटलं जातं, सरकारकडनं. भारतीय जनता पक्षाचा अशा प्रकारच्या घटनेशी काहीही संबंध नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.